मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। मुंबई येथे झालेल्या 26/11 अतिरेकी हल्ल्यात उल्लेखनीय कामगिरी बजावलेले पोलीस उपनिरीक्षक अरुण जाधव यांचा वडूज येथे सेवापूर्ती सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी सर्व स्तरातील मान्यवर ग्रामस्थांनी उपस्थित राहून त्यांना यशस्वी सेवापूर्तीच्या मनोभावे शुभेच्छा दिल्या। त्यानंतर राष्ट्रगीतही संपन्न झालं। कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिभाऊ देशमाने यांनी केले, तर त्यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते श्री अरुण जाधव साहेब यांचा सन्मान करण्यात आला। सदर कार्यक्रमावेळी साहेबांवरती प्रेम करणारे त्यांचे सर्व सहकारी मित्र तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यांची मनोगते झाली। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयदादा जगताप, डॉक्टर बीजे काटकर, प्राध्यापक बंडा गोडसे, नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे, विकल्प शेठ शहा, पत्रकार धनंजय क्षीरसागर, दुय्यम निबंधक धनाजी खाडे, श्री विलास माने आदींची समायोजित मनोगते झाली। सत्कारमूर्ती अरुण जाधव यांनी सेवानिवृत्तीनंतर ग्रामस्थांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। कार्यक्रमास उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नगरसेवक सुनील गोडसे, माजी नगरसेवक वचन शेठ शहा, डॉक्टर प्रशांत गोडसे, चंद्रकांत काटकर, विनायक खाडे, गणेश गोडसे, डॉक्टर शुभांगी काटकर, डॉक्टर सौ नीता गोडसे, माजी सरपंच अनिल अण्णा गोडसे, संभाजीराव गोडसे, नितीन शेडे, SK जाधव, जितेंद्र गांधी, खुसपे महाराज, जाफर आतार, सहाय्यक फौजदार नांगरे, सौ शीला मॅडम, टिल्लू काका कुलकर्णी, किरण काळे, हनुमंत गोडसे, राजेंद्र माने, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्री मदने साहेब, चंद्रकांत येवले, रामभाऊ गलांडे आदींसह जाधव परिवारातील सर्व सदस्य, स्नेहीजन आवर्जून उपस्थित होते। हरिभाऊ देशमाने यांनी प्रास्ताविक तर प्रसाद जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले। डॉक्टर गायकवाड यांनी आभार मानले। या प्रसंगी वडूज येथील सप्त कला मंचचे संचालक गायक उमेश घाडगे आणि हलिमा धमसकर यांनी जुन्या नव्या हिंदी मराठी चित्रपट गीतांचे गायन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। नगरीचे सुपुत्र आज सेवानिवृत्तीचा एक कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय। आदरणीय श्रीमान अरुण दादासाहेब जाधव यांच्या पोलीस दलातील सेवेबद्दल आज त्यांनी 37 वर्ष 10 महिने 13 दिवस ही त्यांची पूर्ण कारकीर्द यशस्वीने पार पाडली आहे। याबद्दल शुभेच्छा सदिच्छा देण्यासाठी, पुढच्या उर्वरित आयुष्यासाठी, सेवानिवृत्तीनंतरच्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यासाठी एरळा न्यूज चॅनलचे सन्माननीय संपादक आदरणीय पत्रकार धनंजय क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित आहेत, सन्माननीय बंडा गोडसे सर उपस्थित आहेत, सन्माननीय किरण काळे देखील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले। त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने मनापासून त्यांना धन्यवाद देतो, जाधव परिवाराच्या वतीने धन्यवाद देतो आणि सन्माननीय धनंजय क्षीरसागर यांना विनंती करतो आपण आपल्या शुभेच्छा सदिच्छा आदरणीय जाधव साहेबांना या ठिकाणी द्याव्यात ही विनंती करतो। आज आपल्या वडूजगावचे सुपुत्र सन्माननीय अरुण दादासाहेब जाधव यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न होत आहे। तसं पाहिलं तर आपल्या सर्वांची माफी मागायला पाहिजे की आम्ही खूप उशीर आलो, पण सकाळपासूनच आज हा 8वा 10वा कार्यक्रम आहे आणि आम्ही मुद्दाम होऊन निवांत या कार्यक्रमाला वेळ द्यायचं असं ठरवून आलो। जाधव साहेबांचं आणि आमचं फार जिव्हाळ्याचं नातं आहे। जाधव साहेबांच्या आई साहेब मातोश्री बेबीताई जाधव या आमच्या वाकेश्वर जिल्हा परिषद शाळेत त्यांनी काही वर्ष उपशिक्षिका म्हणून आणि काही वर्ष मुख्याध्यापिका म्हणून काम केलेलं आहे। त्यामुळे साहेबांची जडणघडण बरीच आमच्या गावात लहानपणापासून झालेली आहे। त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल बोलायचं झालं तर 26/11चा जो भीषण दहशतवादी हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये आपल्या जीवाची प्राणाची पर्वा न करता त्यांनी मुंबई शहराचं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं अत्यंत मोलाची कामगिरी केली, त्याबद्दल त्यांचं कौतुक। आमचे मित्र ज्यांच्या नावामध्येच अरुण म्हणजे सूर्य, अरुणोदय असे अरुणराव जाधव ज्यांनी 26/11च्या माध्यमातून ज्यांचं शौर्य, त्यांचा पराक्रम महाराष्ट्र, भारत देश आणि जगभर जगातला एक
भयंकर असा दहशतवादी हल्ला होता आणि ह्या हल्ल्यामध्ये स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता झोकून देऊन त्यांनी अनेक अधिकारी वाचवले आणि त्या कसाबला पकडून देण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. खूप मोठा अगदी त्यांच्या जीवावरचा प्रसंग आला, त्यातून ते वाचले. त्यानंतर शहाजीराजे महाविद्यालयाच्या वतीने त्याच वेळेस फार मोठा आम्ही सन्मान सत्कार त्यांचं अभिनंदनही त्या काळामध्ये केलं होतं एका गॅदरिंगच्या कार्यक्रमामध्ये. सातत्यानं त्यांच्या सुरुवातीची जडणघडण अतिशय पोलीस भरती होऊन ते अधिकारी म्हणून निवृत्त होत आहेत आणि मगाशी सांगितलं तसं 37 वर्ष 10 महिने आणि 13 दिवस म्हणजे 37 वर्ष आणि 11 महिने म्हणायला पाहिजे. ते 26/11 आणि 37/11 हे सुद्धा एक वेगळा योगायोग आहे तुमच्या जीवनातला. जे नव्या पिढीमुळे एक तुमची निश्चितपणानं प्रेरणा राहणार आहे सगळ्यांना, म्हणून तुम्ही आदर्श राहणार. आदर्श यासाठी राहणार आहात की तुमच्यावरती एक प्राथमिक शिक्षिका म्हणून ज्यांनी काम केलं आईनं, ते एक आदर्श काम केलं समाज आणि वडिलांनी मिलिटरीमध्ये देशाची सेवा केली, सीमेवरती ते लढले. अशा दोन्ही याच्या पोटी तुम्ही अतिशय चांगलं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व जन्माला आलं, तुम्हाला घडवलं आणि ते घडवत असताना तुम्ही सगळी तुमची नोकरी ही निष्कलंक अशी केली, कुठेही तुम्हाला डाग लागला नाही, ती स्वच्छ केली. स्वच्छ पद्धतीने केलेली नोकरी पोलीस डिपार्टमेंटची सगळ्यांच्या पुढे आदर्श राहणार आहे. ही तुमच्या आता जीवनाची दुसरी इनिंग सुरू. तुम्ही सेवानिवृत्त झाला म्हणून घरी बसायचं नाही, तुम्ही घरी बसायचं. साथ तेरे रहेंगे सदा, तुमसे न होंगे जुदा, तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमां हुए पूरे दिल के. तेरी मेरी तेरी एक जान है, साथ तेरे सदा, तुमसे न होंगे जुदा, तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमां हुए पूरे दिल के. तुमसे मिलके तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमां हुए पूरे दिल के. है मेरी जाने वफा, तेरी मेरी मेरी तेरी. प्रतिनिधी अतुल जगताप, प्रसाद जगदाळे, वडूज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.